तर लातूरमध्ये सुद्धा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती। या सभेबाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे। वैभव, कशा पद्धतीने या सभेची तयारी झाली? नक्कीच आपण जर पाहिलं तर सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारात आज नरेंद्र मोदी यांची लातूर शहरातील गरुड चौकामध्ये सभा होणार आहे। आपण पाहू शकताय की आता थोड्याच वेळामध्ये जे सभेसाठी जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत ते मोदींचं जे भाषण आहे ते ऐकण्यासाठी येणार आहेत। आपण जर पाहिलं तर 2 दिवसापूर्वी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ सभा झाली होती। त्यानंतर आता थेट जे मोदींची सभा जी आहे ते लातूरमध्ये होत आहे। त्यामुळे आता एकंदरीत पाहायला गेलं तर कार्यकर्ते आता यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जवळपास 1 लाख लोक बसतील अशा पद्धतीची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर सकाळी आता जी सभेच्या ठिकाणी आमदार संभाजीभाई पाटील आलेले आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। काय सांगाल भाई, आता थोड्या वेळामध्ये मोदी साहेबांची सभा आहे, कसा उत्साह आहे? नाही, लोकांमध्ये उत्साह आहे। अजून तुम्ही पाहतात की अजून 7-8 तास शिल्लक असले तरी देखील आज या ठिकाणी गर्दी होत आहे आणि कुठेही 45 डिग्रीच्या ह्या टेम्परेचरमध्ये 42 ते 45 डिग्रीमध्ये कुणालाही त्रास होणार नाही। आणि ईश्वराने पण आज थोडं शिरवळ दिलेलं आहे, त्याच्यामुळं एकदम वातावरण पण आज ऑटोमॅटिकली म्हणजे ईश्वरालाही लोकांना त्रास होऊ नये अशी चित्र आणि असं वातावरण निर्माण झालेलं आहे। पिण्याच्या पाण्याची सगळी व्यवस्था आहे, कुठेही प्रत्येक ठिकाणी छत केलेले आहेत। 19ला आमचं छत नव्हतं, पण 24ला आम्ही छत या ठिकाणी टाकलेलं आहे। येणाऱ्याची प्रत्येकाची काळजी या ठिकाणी घेतली जाईल। ठीक 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 तर लातूरच्या सभेबाबत आपल्याला माहिती देत होते आमचे प्रतिनिधी।